हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ शुक्रवार। आज वार आहे शुक्रवार आणि त्यामुळे मी अशी लाल कलरची साडी नेसलेली आहे। शुक्रवारी शक्यतो गुलाबी लाल अशी साडी नेसायची असते, त्यामुळे आणि श्रावणातला शुक्रवार असल्यामुळे आपल्यात पूजा वगैरे असते, त्यामुळे ते कसं बघाले ओके बघून त्याला हातूर केल्यानंतर तसं करणार। त्यामुळे मी ही साडी नेसलेली आहे आणि कालपासून म्हणजे गुरुवारपासून मी शिवलेला अमृत पारायण आणि महाराजांचे रोजचे 3-3 अध्याय तर वाचायचं असं ठरवलेलं आहे। दाखवू की घे की बंड्याला आमच्या आंघोळ घातल्यावर असं दिसायला इकडं वेगळं चिकना चिकना बंड्या पुढं पडतेच ते। तर काल होता गुरुवार आणि गुरुवार संध्याकाळपासून प्रदोष काळामध्ये शिवलेलं अमृत वाचलेलं चांगलं असतं। तसं तर तुम्हाला कधी वेळ असेल त्यावेळी वाचलं तरी पण चालतं, कारण श्रावण महिन्यात चालतं, पण शक्यतो शंकराची सेवा ही प्रदोष काळामध्ये केलेली चांगली असते, म्हणून मी अभिषेक पात्र ठेवून शिवलेलं अमृतचं वाचन केलेलं आहे काल। आणि काल शिवपंचाक्षरी म्हणजे जो मंत्र आहे त्याचं म्हणजे हे सांगितलेलं, त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे कालच्या पहिल्या अध्यायामध्ये। खूप छान भव्य दिव्य असा ग्रंथ आहे, नक्की वाचा। आणि जास्त काय नाही, 14 काय 15 अध्याय आहेत शिवलेला अमृतमध्ये आणि वाचायला पण सोपा, समजायला सुद्धा सोपा, खूप छान असा ग्रंथ आहे। नक्की ज्यांना काय जमत नसेल त्यांनी एक अध्याय म्हणजे काही जास्त नाही आहे, त्यामुळे रोजचा एक अध्याय जरी केला तर 15 दिवसात तुमचं होऊन जातं। आणि उद्यापनला पण काय तुमच्याकडे जर कायच नसेल तर 1 किलो साखर, 1 किलो तांदूळ, 1 नारळ आणि 11 रुपये दक्षिणा जर शिवमंदिरात नेऊन दिला तरी सुद्धा चालेल। असं काही जास्तच करावं असं काही नाही आहे, लक्षात ठेवा। आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे दानधर्म करावा, कारण आपण एक पारायण केलेलं असतं। पारायणाचा अर्थ सुद्धा मी जे शॉर्ट व्हिडिओ आहे बघा त्यामध्ये टाकलेला आहे, पारायण का करायचं त्याचा अर्थ काय असतो ते सगळं टाकलेलं आहे, बघा तो शॉर्ट व्हिडिओ बघितलं नसेल तर शिवलेला अमृतचं मी चालू केलेलं आहे कालपासून। आणि महाराजांचे पण रोजचे 3-3 अध्याय वाचायचं असं ठरवले, म्हणजे नित्यसेवेला पण सुरुवात केल्या। जप काय एकच माळ करणार आणि 3 अध्याय रोजचे करायचे। तर काल वेळ होता म्हणून 7 अध्याय मी काल वाचलेले आहेत आणि शिवलेला अमृतचा 1 अध्याय। आणि अध्याय वाचून झाले की रोज आपल्याला शंकराची आरती ही करायची। शंकराची आरती करत असताना कर्पूर आरतीच करायची, कारण शंकर आरती खूप प्रिय आहे। तर अशा पद्धतीने आणि चला आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा। थोडं मी वाचन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे शिवलेलं अमृत या ग्रंथातलं, बरं पारायण कसं करायचं काय करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे। आणि महाराजांचं पण सारामृत थोडं वाचन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ग्रंथाचं, कारण खूप मला वाटते 6-7 महिने झाले असेल मी सारामृतला पोतीला हातसुद्धा लावलेला नाही आहे, कारण वेळच नाही। आणि म्हणतात ना महाराजांच्या इच्छेशिवाय आपण ते करू पण शकत नाही, तसंच माझं पण झालेलं आहे, त्यांचीच इच्छा नसणार। मध्ये आपण रोज एक पारायण करत होतो, म्हणजे रोज एक पाटा अखंड होत होता, अखंड पुस्तक वाचन होत होतं, पण होत होतं म्हणण्यापेक्षा ते महाराजच करून घेत होते। आणि आता किती दिवस झालं करायचं म्हणतं काहीच झालेलं नव्हतं। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा। तसेच कमेंट केल्यावर साईडला असं कमेंटचं ऑप्शन असं ढकला की तुम्ही तर हाईपचं ऑप्शन येतं, तर हाईप पण करत जावा। हाईप केल्यामुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी खूप मदत होणार आहे, तर प्लीज हाईप करत जावा चॅनलला। आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणीनं आज आहे गुरुवार आणि मी ना आजपासून असं ठरवलं आहे रोजचं 3-3 अध्याय सारामृतचे वाचायचे। तर आज पहिलाच दिवस आहे आणि चला संध्याकाळचे वाजलेले आहेत 6-6:30 आणि मी आता वाचायला सुरुवात करते। तर सारामृत वाचायच्या आधी आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायला लागते आणि सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचावं लागतं, तारक मंत्र एकदा म्हणावा लागतो आणि त्यानंतर मग सुरुवात करावी लागते। हे पहा
आता मी ठरवलं रोजचं 3 अध्याय वाचायचं असं. चला तर बघूया कसं कसं होते. शक्यतो मी प्रयत्नच करणार आहे, खूप दिवस झाले वाचन बंदच आहे. तर स्वामी स्तवन आधी वाचूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवन पद्मने श्वासन कंताटोपीची मला दंड करतानी करविता तुझे एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. कोणतीही सेवा चालू करायच्या आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणल्याशिवाय पुढची सेवा करता येत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर आता एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची. हा मेरुमणी आहे आणि या 3 बोटांनीच माळ आपल्याला पकडायची असते. ही 2 बोटे लावायची नसतात. तर चला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता माळच आपल्या इथं बरोबर 108 मणी इथं होतात, तर शेवट होतो. तर हा मणी इकडनं असं वळडायचा नाही, लक्षात ठेवा. तर ही माळ आपल्याला परत अशी फिरवून घ्यावी लागते, नाहीतर तो मेरुमणी असतो तो ओरडायचा नसतो. चला आपण आता सारामृत वाचायला सुरुवात करूया. खूप दिवस झाले सारामृत वाचून. ग्रंथ खूप छान आहे. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवन पद्मने श्वासवन कंताटोपीच माला दंडकमल कट्यांग रक्षक त्रयोनिलय त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामतीता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एक 3 अध्याय म्हणत 7 अध्याय माझे वाचून झालेले आहेत. बघूया जसं जमल तसं वाचणार आहे. तर आज वेळ होता म्हणून 7 अध्याय वाचलेले आहेत. 7 अध्याय जर तुम्ही वाचला तर 3 दिवसात तुमचं पूर्ण पुस्तक होतं, म्हणजे एक पाठ तुमचा 3 दिवसामध्ये होतो. 7 अध्याय वाचायला पण जास्त काही वेळ लागत नाही, कारण की जास्त काही मोठे अध्याय नाही आहेत. चला आता मी आजपासून शिवलेला अमृतचं पारायण सुद्धा करणार आहे. रोज एक एकच अध्याय वाचणार आहे शिवलेला अमृतचे पण, कारण याच्या आधी चालू करायला पाहिजे होते ते. हे पहा, असा माझा शिवलेला अमृतचा ग्रंथ आहे. नृसिंहवाडीसनं आणलेला आहे मी हा ग्रंथ. खूप छान आणि मस्तच आहे. ज्यांना पूर्ण असं सगळं वाचायचं होत नाही, पूर्ण ग्रंथाचं पारायण करायचं होत नाही, त्याने 11वा अध्याय तर रोजचा श्रावण महिन्यात वाचावा. रुद्र अध्याय आहे तो, खूप छान आहे. आणि पारायण सप्ताह पारायण कसं करायचं ती पण पद्धती तर त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर हा श्लोक म्हणायचा.
आणि मग अध्यायाला सुरुवात करायची. आधी मराठीत थोडंसं दिलेलं आहे भावार्थ त्यांनी, आणि त्यानंतर मग संस्कृतमध्ये सगळं दिलेलं आहे. खूप छान ग्रंथ आहे हा, नक्की वाचा. ज्यांना जमत नाही त्यांनी निदान 11वा अध्याय तरी वाचा. हे पहा, शिवपंचाक्षरी महिमा पहिला अध्याय आहे हा. चला चालू करूया. आधी हे वाचायचं. एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राची किंवा नमः शिवाय या मंत्राची एक माळ जप करायचा आणि मग वाचायला सुरुवात करायचं आहे. चला. ध्याये नित्य महेश रजत गिरिनिभम चारु चंद्रावतंस रत्नांक कलप्लो ज्वलांग परशुशृग मृगवरा भीतिहस्त रसनम पद्मासीनम समस्तात स्तुतमम रगने व्याधिकृंती वसानम विश्वांद्य विश्ववंद्यम निखिल भयहर पंचवक्त्र त्रिनेत्रम. तर मी आता वाचायला चालू करणार आहे. आणि मी असं अभिषेक पात्र ठेवलेलं आहे महादेवाच्या पिंडीवर, म्हणजे जल अभिषेक पण होतो आपला आणि इकडं वाचन पण होतं. कारण प्रदोष काळात जलाभिषेक खूप महत्वाचा असतो बघा. अध्याय पहिला, शिवपंचाक्षरी महिमा. श्रीधर कवी म्हणतात, श्रोत्यांनी आता आपले चित्त एकाग्र करून ऐकावे. श्री शुकाचे पिता व्यास यांनी स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंड नावाचा जो भाग वर्णन केला आहे तोच आगाध शिवलीलामृत ग्रंथ होय. यावर वेदव्यासांचा शिष्य सूत म्हणतो, आता एकाग्र चित्ताने आश्चर्यकारक आणि अद्भुत असे शिवचरित्र श्रवण करा. या आश्चर्यकारक अशा चरित्राच्या नुसत्या श्रवणाने पर्वता एवढी पापे जळून खाक होतात. हे चरित्र ऐकले असता साक्षात श्री शंकर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती आणि संतती, ज्ञान आणि विवेक बुद्धी यांचे अपार वैभव प्रदान करेल. हे शिवचरित्र ऐकले असता सर्व तीर्थांना जाऊन आल्याचे पुण्य मिळते. तसेच महान यज्ञ तप केल्याचे पुण्यही हे निर्मल शिवचरित्र ऐकल्याने मिळते. या चरित्राच्या नुसत्या श्रवणाने महापापे नाहीशी होतात. सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ महान आहे. कोणत्या मंत्राचा जप करावा असे जर विचाराल तर शिव षडाक्षर मंत्राचा बीजासह जप करावा. दुसरा शिवपंचाक्षर मंत्र आहे नमः शिवाय, हाच तो मंत्र. हा मंत्र सुद्धा ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्रा इतकाच फलदायी आहे. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. संसाररूपी सागरातून सुखरूप पैलतीरी नेणारा हा मंत्र आहे. ब्रह्मदेव ऋषी आणि देव यांचा मंत्राचा जप सतत करतात. या शिवतारक मंत्रामुळे दारिद्र्य, दुःख, भीती आणि शोक नाहीसे होतात. कारण सर्वत्र आनंदच उरतो. काम, क्रोध, भेदभाव आणि पातके नाश पावतात. त्यांचा संहार होतो. या मंत्राने धैर्य येते, संतोष व पोषण होते. मुनिवरांचे आणि वनामध्ये राहणाऱ्या ऋषींचे कल्याण या मंत्राने झाले आहे. सर्व जगताचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असलेला हा मंत्र राजा आहे. सूर्य जसा 9 ग्रहामध्ये श्रेष्ठ आहे तसाच सर्व मंत्रात शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे. म्हणूनच ब्रह्मा आणि विष्णू अहोरात्र या मंत्राचा जप करतात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता. आपला पहिला अध्याय वाचून झालेला आहे. आता आपण आरती करायची आहे आणि एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा करायचा आहे. तर आरती ही कर्पूर आरतीच करावी लागते शंकराची आरती करत असताना, कारण शंकराला कर्पूर आरती खूप प्रिय आहे. चला तर आरती करूया. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिने जय जोळा, जय देवी जय देव जय मा शंकरा,
आरती वाळू तुझ भरपूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळाने नेवी शाळा अर्धांगी पार्वती सुगणांच्या माळा तिचे उधळण शिकी कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वल्लाळा जय देव जय श्री शंकरा आरती वाळू तुझ भरपूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हर जे उठले ते तू आसुरपणे प्राश ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो माझी तर पारायणला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पण नक्कीच या श्रावण महिन्यात कोणतं ना कोणतं तरी पारायण करा। जसं तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण करू शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।